आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। मराठी येणार नाही त्यांचे परवाने आता रद्द होणार आहेत। रिक्षा टॅक्सी चालकांना आता मराठी येणं बंधनकारक असणार आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। आज दुपारपर्यंत राज्य सरकारचा निर्णय येणं अपेक्षित आहे। महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना आता मराठी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि ज्यांना मराठी येणार नाही त्यांचे परवाने आता रद्द केले जातील। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। रिक्षा टॅक्सी चालकांना आता मराठी येणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। दरम्यान जर मराठी येत नसेल तर काय कारवाई होणार आहे बघूया। जर रिक्षा टॅक्सी चालकाला मराठीच येत नसेल तर 1 महिन्याची नोटीस दिली जाईल आणि 1 महिन्यात मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द केलं जाईल। त्यानंतरही मराठी न शिकल्यास लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल आणि आजपासूनच हा नवा कायदा लागू होणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। विशाल। सौरभ, राज्य सरकारकडून आज दुपारपर्यंत याबाबतीत निर्णय येणं अपेक्षित आहे। प्रामुख्यानं ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने हे रद्द केले जाणार आहेत। एकंदरीत ह्या शासन निर्णयामध्ये कशा पद्धतीनं आता अटी आणि नियम येतात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। दुसरं म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वारंवार टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांची बैठका घेतल्या होत्या आणि ज्यावेळेला हा मुद्दा आला होता 5-6 महिन्यांपूर्वी त्यावेळेला या संघटनांचं असं म्हणणं होतं की आम्हाला एक थोडा वेळ द्यावा। 15 ऑगस्टपर्यंत हा अवधी देण्यात आला होता। त्यानंतर मागच्याच अधिवेशनात याच्या बाबतीत कायदासुद्धा पारित करण्यात आला आणि आज दुपारपर्यंत हा शासन निर्णय येणं अपेक्षित आहे। ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणार नाही त्यांचा परवाना हा रद्द केला जाईल। त्याचसोबत राज्यात जर तुम्हाला टॅक्सी आणि रिक्षा चालवायची असेल तर तुम्हाला मराठी येणं बंधनकारक असणार आहे। अशा पद्धतीचा नियम आता राज्य सरकारकडनं जो आहे हा जारी केला जाईल। तशा पद्धतीचा शासन निर्णय हा येईल। वेगवेगळे टप्पे जे आहेत हे ठेवून देण्यात आलेले आहेत। सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस असेल, त्यानंतर 3 महिन्याचा अवधी असेल। त्या 3 महिन्यात सुद्धा तुम्हाला जर मराठी आलं नाही तर मात्र कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्यात तुम्हाला लायसन्स किंवा हा परवाना जो आहे हा दिला जाणार नाही आहे। अशा पद्धतीची भूमिका ही आता परिवहन विभागाकडनं जी आहे ही घेण्यात आलेली आहे। साधारणतः दुपारनंतर शासनाकडनं शासन निर्णय जो आहे हा जारी केला जाईल। या शासन निर्णयात नेमकं काय म्हटलं जातं, काही नवीन कायद्याची शिफारस किंवा एखादा नवीन कायदा याच्यामध्ये ॲड केला जातो का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। मात्र परिवहन मंत्री असतील किंवा राज्य सरकार असेल हे आता मराठी भाषेच्या बाबतीत अधिक आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि 15 ऑगस्ट नंतर ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणार नाही त्यांचं लायसन्स हे रद्द केलं जाईल। अशा पद्धतीचा निर्णय आता जो आहे हा थोड्याच वेळात राज्य सरकारकडनं घेतला जाईल। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं विशाल घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।